अतिशय या निर्णयाचं स्वागत आणि राज्यभरातून जे सगळं स्वागत होतं, कारण इतक्या तडकाफडकी निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की आम्ही तात्काळ फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन या नराधमाला आम्ही त्या ठिकाणी कडक शिक्षा देऊ आणि या सगळ्यांच्या मनासारखं या ठिकाणी झालेलं आहे. याला आता फाशीची शिक्षा झालेली आहे. मला वाटतं या अशा निर्णयामुळे आणि इतक्या तडकाफडकी निर्णयामुळे ज्या अशा प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना निश्चित आळा बसेल आणि म्हणून मी या निर्णयाचं अतिशय मनापासून स्वागत करतो. विशेष करून माननीय मुख्यमंत्री महोदय, आमचे उपमुख्यमंत्री महोदय यांनी अतिशय पाठपुरावा करून म्हणजे लवकरात लवकर 55 दिवसामध्ये म्हणजे मला असं वाटतं पहिल्यांदा असा हा निर्णय झाला असेल राज्यामध्ये किंवा मी म्हणजे देशामध्ये की इतक्या तात्काळ म्हणजे मी जे जज आहेत त्यांचे खरं मनापासून अभिनंदन करेल ज्यांनी हा निर्णय इतक्या लवकर वेळ देऊन केला. मला माहिती नाही वेळ देऊन हा निर्णय केलेला आहे, विशेष वेळ देऊन त्यांनी निर्णय केलेला आहे. त्यामुळे त्यांचे मी स्वागत करतो, शासनाचे अभिनंदन करतो. मुलीला खरं तर न्याय मिळाला आहे का, कुटुंबाला न्याय मिळाला, कारण फाशी शिक्षा मिळावी हीच खरं तर ओरड सगळ्यांची इच्छा हीच होती आणि मला असं वाटतं की जोपर्यंत अशा पद्धतीने तडकाफडकी शिक्षा मिळत नाही तर अन्यथा 5-5, 7-7, 10-10 वर्ष सगळे गुन्ह्याचे तात्काळ असतात, शिक्षा होत नाही. मग या कोर्ट ते कोर्ट पण मला वाटतं पुढे सुद्धा कदाचित ते समजा पुढच्या कोर्टात गेले तर तिथे सुद्धा अशाच पद्धतीने आम्ही त्याचा पाठपुरावा करू. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतील, सरकार लक्ष घालेल आणि तात्काळ हा निर्णयावर पुन्हा शिक्षाबद्ध करून याला लवकरात लवकर त्या ठिकाणी फाशी देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.